हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की देवांची मांडणी मी कशा प्रकारे करतो, म्हणजेच देवघरामध्ये आपण देवांची मांडणी कशा प्रकारे केली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी ते शेअर करणार आहे. जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले असतील आणि जे जुने व्ह्यूअर्स असतील तर त्यांना माहिती असेल तर मी जे देवघर आहे तर त्याची जी जागा होती तर ती चेंज केलेली आहे. कारण जे पहिलं माझं देवघर होतं तर ते किचनमध्ये होतं, म्हणजेच मी किचनमध्येच एका कोपऱ्यामध्ये देवघर तयार केलं होतं. पण असं म्हणलं जातं की किचनमध्ये देवघर असू नये, त्यामुळे जे माझं देवघर आहे तर ते मी नंतर आता हॉलमध्ये शिफ्ट केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की मला म्हणजे देवघर शिफ्ट करायचं होतं, पण देवघराला म्हणजेच देवघरासारखा एक आकार पण द्यायचा होता. त्यामुळे इथे मी टेबलचा यूज केला होता, म्हणजेच टेबलच्या खाली लाईट लावला होता आणि त्यावरती म्हणजेच खालचा जो भाग असतो तर तिथे मी देवांची जी मांडणी होती तर ती केली होती. पण नंतर मग मी ती देखील काढून टाकली आणि नंतर आता पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसतीलच की मी देवांचं एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनेच मांडणी केलेली आहे. जेव्हाही आपण देवांची मांडणी करतो तर तुम्ही तिथे पायऱ्यांचा यूज नक्की करा, जेणेकरून आपले देवान म्हणजे दिसायला देखील खूप छान दिसतात आणि एक प्रॉपर अरेंजमेंट दिसते, जेणेकरून आपलं देखील मन रमतं तिथे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की मी देवांची मांडणी कशा प्रकारे करतो. तर तुम्ही बघत असाल तर जो मंगल कलश आहे तर जेव्हा मी इथे नवीन राहण्यासाठी आलो होतो तर तेव्हापासूनच मी मंगल कलशाची स्थापना माझ्या रूममध्ये केलेली आहे. कारण जेव्हाही आपण आपल्या देवांची सेवा करतो तर त्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा देखील येते. कुलदेवीची सेवा म्हणजे जेव्हा आपण मंगल कलशाची आपल्या देवघरामध्ये स्थापना करतो तर तेव्हाच आपली कुलदेवीची देखील सेवा होऊन जाते. त्यामुळे सुरुवातीपासूनच मी मंगल कलशाची स्थापना माझ्या देवघरामध्ये केलेली आहे. तुम्ही बघू शकता तर स्वामींची जी मूर्ती आहे तर त्यांच्या डाव्या हाताला इथे मी मंगल कलशाची स्थापना केलेली आहे. मंगल कलशाची स्थापना आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकतो. आपल्याला म्हणजे जास्त काही वेळ लागत नाही मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी. फक्त आपल्याला एक तांब्या आणि एक नारळ असला तरी आपली सेवा जी आहे तर ती पूर्ण होऊन जाते. तर मंगल कलशाची स्थापना आपण केल्यानंतर आपण मंगल कलश कधी चेंज करायचा किंवा त्याची आपण पानं कधी चेंज करायची किंवा आपण त्याचं जो पाणी असतं तर ते कधी चेंज करायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळून जातील. मंगल कलश जो असतो तर तो मांगल्याचं प्रतीक मानला जातो, त्यामुळे आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची नक्की स्थापना करा. तर मंगल कलशाचं जे पाणी आहे तर ते आपण दररोज देखील चेंज करू शकतो. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दर पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अशा प्रकारे देवी ते चेंज करू शकता. म्हणजेच जर नारळ तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही दर पौर्णिमेला देखील चेंज करू शकता. आणि जे पानं असतात तर ते पानं म्हणजेच लवकर खराब होतात, त्यामुळे तुम्ही मंगळवार शुक्रवार या दोन्ही वारांपैकी कधीही चेंज करू शकता. त्याचबरोबर जेव्हा आपली महिन्यातून एक पौर्णिमा येते तर तेव्हा देखील आपण मंगल कलशाची पानं असतात तर ती चेंज करू शकतो. यानंतरचा प्रश्न म्हणजे जी देवांची फोटो होती माझ्या देवघरामधली, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की जी देवघरातली जी फोटो आहेत तर ती काही मी खरेदी केली होती आणि काही मी घरून आणली होती. तर जे काही माझ्याकडे फोटो होते देवांचे तर ते सर्वच मी ते पूजेमध्ये ठेवत असतो. कारण जेव्हा आपण त्या देवांचे फोटो घेतो विकत तर त्यांची देखील आपल्या हातून सेवा घडली पाहिजे. नाही तर आपण म्हणजे जेव्हा प्रसंग म्हणजेच जो आपला सत्यनारायण आहे तर सत्यनारायणचा जो फोटो असतो तो आपण फक्त पूजेमध्ये यूज करतो आणि त्यानंतर तो ठेवून देतो. तर मी तसं करत नाही. तर मी जो सत्यनारायणचा फोटो आहे तर तो माझ्या डेलीच्या पूजेमध्ये मी ठेवत असतो. त्याचबरोबर जो तुम्ही महालक्ष्मी देवीचा फोटो बघत आहात हा फोटो देखील मी या सेवेमध्ये ठेवत असतो. याचबरोबर तुम्ही स्वामींचा जो फोटो बघत आहात त्याच्या साईडला देखील एक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो आहे. तर हे दोन्ही फोटो मी काल सांगितलं तुम्हाला की मी स्वामी केंद्रामधूनच ऑनलाईन खरेदी केले होते, म्हणजेच मला ते खूप छान प्रकारे रिसीव्ह झाले. ते देखील मी या सेवेमध्ये ठेवत असतो, म्हणजेच माझ्या डेलीच्या पूजेमध्ये मी ठेवत असतो. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो मार्गशीर्ष गुरुवारामध्ये आपण देवीचा फोटो यूज करतो तर त्यामध्ये यंत्र देखील आहेत, त्यामुळे तो देखील मी आता इथे पूजेमध्ये ठेवला होता. पण नंतर आता तुम्हाला पुढचे अजून एकदा मी तुम्हाला तुमच्यासोबत प्रॉपर एक व्हिडिओ घेऊन येईल, त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मी देणार आहे की आपण कोणते फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवावेत किंवा कोणते मूर्ती आपण देवघरात ठेवू नये यांची संपूर्ण माहिती तुम्हाला एका नंतर व्हिडिओमध्ये मिळून जाईल. याचबरोबर जो दत्तात्रय भगवानाचा फोटो होता तर तो देखील मी ते पूजेमध्ये ठेवत असतो. कारण आपण ज्या देवांची सेवा करतो तर त्या देवांची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्याकडे असायला हवी. देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या मी कशा प्रकारे ठेवतो, मंदामध्ये तुम्ही बघत असाल तर स्वामींची मी मूर्ती ठेवून घेतली. त्याचबरोबर इथे मी देवघरामध्ये ना छोटे छोटे जे पाटा असतात तर त्यांचा मी इथे यूज करतो, जेणेकरून ज्या मूर्त्या छोट्या असतात त्या मूर्त्यांना हाईट मिळते आणि आपले देवघर दिसायला खूप छान दिसते. तुम्ही देखील अशा प्रकारे करून बघा, जेणेकरून तुमचं देखील देवघर दिसायला खरंच खूप छान दिसतं. म्हणजेच ज्या आपल्या देवघरामध्ये छोट्या देखील मूर्त्या असतात, काही मोठ्या मूर्त्या असतात तर काही छोट्या असतात. तर ज्या छोट्या मूर्त्या असतात त्या आपण अशा प्रकारे जे छोटे पाट आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातात 5-10 रुपयांना तर ते आपण विकत घेऊ शकतो आणि त्यांवरती जे आपल्या छोट्या मूर्त्या असतात तर त्या आपण ठेवू शकतो. तर तुम्ही बघत असाल स्वामींच्या डाव्या हाताला मी इथे गजानन महाराजांची देखील मूर्ती ठेवली होती. त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीची देखील मी इथे मूर्ती ठेवून घेतलेली आहे. तर ह्या मूर्त्या तुम्ही बघत असाल तर ह्या मूर्त्या छोट्या होत्या, त्यामुळे मी त्यांच्या खालीचे छोटे चौरंग असतात तर त्यांचाच मी इथे यूज केलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता महाराजांच्या उजव्या हाताला मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्यांच्याच बाजूलाची बाळकृष्णाची मूर्ती होती तर ती मी ठेवली होती. त्याच
त्याचबरोबर तुम्ही बघत असाल तर त्यांच्या समोर म्हणजेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती मी ठेवली होती आणि असं म्हणतात की अन्नपूर्णा मातेच्या बाजूला महादेवांची म्हणजेच महादेवांच्या पिंडींच्या बाजूला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवली जाते। त्यामुळे तुम्ही बघत असाल जी महादेवांची मूर्ती होती म्हणजे जी महादेवाची पिंड आहे माझ्या देवघरामधली त्यांच्या उजव्या बाजूला मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे, कारण अन्नपूर्णा देवी ही पार्वती मातेचंच एक स्वरूप आहे। त्यामुळे तुम्ही महादेवांच्या मूर्तीच्या साईडला अन्नपूर्णा देवीची मूर्ती नक्की आवर्जून ठेवा। याचबरोबर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी महालक्ष्मी देवीची मूर्ती होती तर ती देखील मी त्याच लाईन मध्ये ठेवलेली आहे आणि ज्या गजांत लक्ष्मी होत्या तर त्या देखील मी महालक्ष्मीच्या म्हणजेच दोन साईडला 2 गजांत लक्ष्मी ठेवलेल्या आहे। याचबरोबर जे म्हणजेच आपण पाण्याचं पात्र असतं म्हणजेच देवघरामध्ये आपण एकतरी पाण्यानं भरलेलं भांड किंवा पात्र ठेवलं पाहिजे। यासाठी मी इथे म्हणजेच आपल्याला स्वामी केंद्रामध्ये जे लोटी भांड मिळतं तर ते मी इथे यूज करतो। म्हणजेच दररोजच्या दररोज देवपूजा करताना ते पाणी आपल्याला चेंज करायचं असतं आणि त्यामध्ये आपल्याला नवीन पाणी भरून ठेवायचं असतं। याचबरोबर जी घंटी होती तर ती देखील मी तिथेच ठेवतो त्यांच्या साईडला। याचबरोबर जे महादेवांचं म्हणजे रुद्रयंत्र आहे त्याला आपण महामृत्युंजय यंत्र असं देखील म्हणतो तर ते देखील मी महादेवांच्या समोर ठेवले आहे। म्हणजेच जे श्रीयंत्र आहे तर ते ठेवताना आपल्याला त्याच्या साईडला म्हणजे जी रुद्राक्षाची माळ असते तर ती देखील आपण ठेवू शकतो। याचबरोबर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र देखील ठेवू शकता आणि श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ देखील ठेवू शकता, पण मी इथे ते ठेवलेलं नाहीये। फक्त मी रुद्रयंत्राची सेवा करत असतो, कारण असं म्हणलं जातं की जे रुद्रयंत्राची जेव्हा आपण सेवा करतो तर आपली जी म्हणजेच अचानक मृत्यू होते तर ते होण्याचं जे भय असतं तर ते टाळतं। त्यामुळे तुम्ही देखील रुद्रयंत्राची सेवा नक्की करा। मला देखील खूप छान असं जेव्हापासून म्हणजेच मी त्याची सेवा घेतलेली आहे तर तेव्हापासून मला त्याचे खूप छान असे अनुभव येत आहेत। याचबरोबर आपण आपल्या देवघरामध्ये शंख देखील ठेवला पाहिजे। तुम्ही बघत असाल तर महाराजांच्या उजव्या साईडला मी शंख देखील ठेवलेला आहे आणि जेव्हाही आपण आपल्या देवघरामध्ये शंख ठेवतो तर शंखाखाली त्याचं जे स्टँड मिळतं तर ते देखील तुम्ही आवर्जून ठेवा। याचबरोबर तुम्ही म्हणजे शंखामध्ये पण 2 प्रकार असतात, एक दक्षिणवर्ती शंख आणि एक विष्णू शंख। तुम्ही हा शंख बघत असाल तर हा विष्णू शंख आहे आणि जो दक्षिणवर्ती शंख असतो तर त्याचं जे मुख असतं तर ते दक्षिणेकडे असतं, तो देखील आपण आपल्या देवघरामध्ये देवपूजा करताना ठेवू शकतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हाही आपण देवपूजा करतो तर सुरुवातीला आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर जे आपला देवघर असतो तर त्याच्या उजव्या साईडला आपल्याला दीप पहिल्यांदा ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण आपल्या सेवेला सुरुवात करायची। अशा प्रकारे मी देवघरांची जी मांडणी आहे तर ती केलेली आहे।